इस वक्त हम परतूर ताल्लुके के बाबुलतारा गांव में हैं। यहाँ आज बहुत सी सुविधाओं से लोग वंचित है। आप देख सकते हैं कि स्कूल है और बरसात आने के बाद यहाँ पर पूरा चिक्कड़ हो जाता है। इस तरह की जानकारी यहाँ के लोगों ने दी है। वाटर ग्रिड के पानी की अगर बात की जाए, फिल्टर योजना जिसमें करोड़ों रुपए खर्च किए गए, आज लोग उस पानी से भी यहाँ पर वंचित है। ग्राम पंचायत और शासन की ओर से लोगों को क्या क्या यहाँ पर बेनिफिट दिया जा रहा है, जैसे आपकी समस्या सांगा। समस्याला का पाणी नाही, हे नाले आहेत अंगात लटलट काप होती पाणी आणायला जायला आम्हाला। आता चढता येत नाही, काय नाही, पाणी नाही प्यायला घरामध्ये। हो काय लाभ आहे का आपल्याला? नाही, काहीच नाही आम्हाला, काहीच नाही। साधं पाणी नाही आम्हाला, साधा पाणी नाही, साधं पण नाही आम्हाला, सोडित नाही तर पाणी, आणि पाणीच नाही। वाटर ग्रिड योजनेचे लाभ भेटतात का तुम्हाला? वाटर ग्रिड आम्हाला पाणीच नाही, कोणतंच पाणी नाही आम्हाला। आपली काय समस्या आहे? आमची समस्या गावाच्या नाल्या बोगस आणि पियाला पाणी नाही, गावाला लाईट नाही, गावाला रस्ते नाही, वाटर ग्रिड योजनेचं पाणी नाही, कत्तही पाणी सुटत नाही। आज टाकीमध्ये आज उंदरं मेलेले टाकीमध्ये सगळं पाणी, खराब पाणी प्यायला। त्याच्यापासून आम्ही उद्या संडास उलटी झाली त्याचा जिम्मेदार कोण? अजून काय काय सुविधा भेटतात? सुविधा आमच्या गावात काहीच नाही। 2.5 वर्षापासून गाव जसं भूमिहीन झालेलं आहे, असं काहीच नाही गावाला सुविधा। शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे काय मागणी? आम्हाला आमची दुरुस्ती करून द्यावा म्हणून। पाणी कधी सुटतात? पाणी महिन्याला एकदा सुटलं तर सुटलं, पाणी सुटत ना आम्हाला। वाटर ग्रिडचं पाणी नाही तर लोक काय बोर आहेत, आम्हाला काय बोर आहेत, गरीब आलं का काय आहे? सुविधा काय काय भेटतात तुम्हाला? काय भेटलं ना अजून? सांग, काय सुविधा भेटतात? काही सुविधा नाही महाराज। हो ना, पाणी पाणी नाही, काही नाही। इथं गुडीक झाली चिखल होती पुन्हा पावसाळ्यामध्ये। शासनाकडे काय मागणी आहे आपली? शासनाकडे काय माहिती, दुरुस्तीच फक्त पाहिजे आपल्याला। काय पाहिजे? हो, रस्ते करा, या नाल्या फायला काढा। दिवाळीला 10 रुपयाचा लाईट लावू शकत नाही सरपंच। हो, लाईट गावाला 10 रुपयाचा लाईट नाही लावला सरपंचानं गावाला। आपल्याला काय सुविधा भेटतात? काहीच नाही, काही सुविधा नाही। एकाची फुल आहे का, नाली असतात काय असे? पाणी कधी येतं? पाण्याचा काहीच मिळणार महिना वाटर ग्रिडचं पाणी येतं तुम्हाला? तुम्हाला पाणीच नाही। आणि काय सुविधा भेटतात? आम्ही काय जास्त पंचायला मी इकडं आणतो, सांगा ना, काय सुविधा भेटतात का तुम्हाला? ग्रामपंचायत कडून काय सुविधा भेटतात तुम्हाला? काहीच नाही। साफसफाई, स्वच्छता, काहीच नाही। प्यायला पाणी, प्यायला पाणी नाही, काहीच नाही। साफसफाई नाही होत. हा, सांगा ना आपला काय? आमच्या इथं अशी घाण आहे लेकरा बाळांची, नाल्याचा वास येतो वाहन गेल्यावर। आता 2-3 वर्ष झाले नाल्यांचा त्रास आहे, पाणी पण नाहीये। वॉटर ग्रिडचं पाणी नाही, नळांचं पण पाणी 2-2 महिने सुटत नाही। 2 महिने सुटत हा, नाही. ग्रामपंचायत कडून काय सुविधा आपल्याला? सुविधा काय, एकच लाभ आलेला आहे घरकुलचा, त्याच्यात बी आणखीन चेक बाकी, एकच चेक टाकलेला आहे। एकच check करा. हो, सुविधा भेटतात आपल्या? सुविधा काय काय शासनाकडून काय काय सुविधा आपल्याला? काहीच नाही। अपंगाचे पैसे दिले की तुला? कधी अपंगाचे दिले? अपंगाचे ग्रामपंचायतकडून पैसे बडू भाऊन दिले, हा? बडू भाऊन दिले ते। तेव्हापासून नाही दिले। काय सुविधा आहे का आपल्याला? काहीच स्वच्छता, पाणीची सुविधा आहे का? प्यायला पाणी आहे का आपल्याला? संडासला झालं नाही। नाही। कधी येतात वॉटर ग्रिडच्या पाणी येतात? फिल्टरचं पाणी येतात? दिवसाला महिना आपलं नाव सांग। महादेव। शासनाकडून काय लाभ भेटला आपल्याला? ग्रामपंचायत कडून काय भेटला कशात लाभ भेटला? घरकुलचा किती पैसे घेतले तुमच्याकडून? 5,000च घेतलेले आहेत। 5,000 2 लाख उचलले, शाळेवर 2 लाख उचललेले। काम कधी झालं ते? वर्ष 2 वर्ष नाही, 6-7 महिने अगोदर 2 लाख रुपये फंड या शाळेवर उचललेला आहे। काय काय काम केलं? काय पत्र जुनेच होते, ते जुनेच, ही फरची बदलली फक्त। ठीक आहे, जसं तसंच ही पैसे उचलले यासाठी रिपेअरिंग म्हणून 2 लाख रुपये सरपंचांनी ग्रामपंचायत ग्रामपंचायत
सांगा ना आपण नाव सांगा. हा आमचं नाव नागुराव गोदावरी घाटली. आम्हाला पाण्याचा पहिल्यापासून त्रास आहे. आम्हाला कत्तही पाणी नाही. हा मोठकलो घेऊन आम्ही आणावा कसं भरते ढोर धुते सगळ्याचे सांडाचे डबे भरते पाणी येऊ देत नाही तिकडं. आम्ही सांडाचे डबे पण भरून ठेवते. आखेरीचे लोटके पण भरून ठेवते पण पाणी येऊ देत नाही. आम्ही करावं कसं म्हाताऱ्या पाणीच नाही माणसाला. आहे गावाला तर. आम्ही त्रास इतका काढीत होता आमचा. आम्हाला माहिती आहे जरी करता मुलं बाळं असले ते काही एका जागेवर राहतात का. बस झालं पूर्ण झालं. कसं करावं आम्हाला पाण्याचा एवढा फार त्रास आहे आम्हाला. या सांगा आपण नाव. मी संतोष नानाभाऊ कोळे, इथं बाबुलतारा आनंदनगर वस्तीवर मी राहत आहे. मागच्या माजी सरपंचानं तरी थोडंफार पाणी सोडलं, पण आज जो हा दिलीप रावसाहेब लवकरे सरपंच आहे, याला आम्ही पाण्याच्या संदर्भात जर बोलायला गेलो तर हा म्हणतो नामदेवच्या काळामध्ये तुम्हाला पाणी होतं का. तुम्हाला नामदेवनं तर पाणीच पाजलं नाही. तर मग मी त्याला म्हणलं वा त्यानं नाही पाजलं तर मग तुम्ही बी नाही पाजत का, असं काय करता. एवढंच नाही तुम्हाला सांगतो, दीपोळीचा हिंदू समाजाचा हा मोठा सण आहे. त्या दीपोळीच्या निमित्त ग्रामपंचायतनं लाईट लावायच्या असतात. एकाही पोलवर तुम्ही कोणाला विचारू शकतात, एकही 10 रुपयाचा लाईट लावल्याना नाही. जवळपास 3 महिन्यापासून पाणी नाही. पाण्याला कदरून पाणी नसल्यामुळं, आर्थिक परिस्थिती आपली तेवढी नसल्यामुळं मी आज रोजी अक्षरशः शेतामध्ये राहायला गेलो. परिस्थिती इथं नाजूक आहे. हे यांचा अर्धांग वायव झालेला आहे. अक्षरशः अर्धा किलोमीटरहून पाणी आणावं लागतं. माझ्या सुद्धा घरच्याच्या कमरामध्ये गॅप आले असल्यामुळं मी शेतामध्ये राहायला गेलेलो आहे. आमची सरकारकडे तुमच्या माध्यमातून एकच विनंती आहे की इथल्या सरपंचाला तुम्ही तुमच्या पद्धतीनं किंवा शासनानं याची कानटोचणी करावा आणि गोरगरीब मायबाप जनतेला पाण्याचा विषय असन, घरकुलचा विषय असन, याच्यापासून वंचित करावा, अशी ह्या तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो सरकारला की पाणी लवकरात लवकर द्यावा. टाकीमध्ये पाणी येतंय, त्याच्यामध्ये उंदरं मेलेले आहेत. अक्षरशः पक्खाचं पाणी त्या हंड्यामध्ये येत आहे. लागलंच तुम्हाला पाणी सुटल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला ते डेमो सुद्धा दाखवू शकतो. हे काय कुठलं म्हणजे बढावा नाही, काही नाही. जे सत्य परिस्थिती तुम्हाला आम्ही सांगालो, तुम्ही बघू शकतात. नळा असतील, आजची कंडिशन अशी झाली, एक थेंबही नाही. वॉटर गिलचं पाणी सरपंचाचा कुठला पाठपुरावा नाही, काही नाही. हा खरं तर वाळू माफिया आहे. रात्रभर याचं काम वाळू चोरायचं आणि दिवसभर घरामध्ये झोपायचं. याला जर कोणी फोन केला तर हा फोन उचलत नाही. याचा फोन कधी कधी तर बंद असतो आणि चालू जरी असला तर हा फोन उचलत नाही. याला म्हणायला गेलं तर हा म्हणतो मी गावचा मुख्यमंत्री आहे. याला कोणी बोलू शकत नाही. हा वाळू माफिया असल्यामुळं हा गाव गुंड आहे आणि याचा दरारा गावामध्ये चांगल्या प्रकारे आहे. आपण जर याचं रेकॉर्ड काढलं पोलीस स्टेशनला तर पाठीमागं बरेचसे काही गुन्हे याच्यावर दाखल आहेत. हे जेलमध्ये जाऊन आला सरपंच, याचा बाप पळून गेला होता. याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे आहेत. परंतु शासनानं गोरगरिबाचे हाल होऊ देऊ नये यासाठी आमची कळकळीची विनंती आहे. आपण लवकरात लवकर यांना पाण्याची व्यवस्था करावा. नसता आम्ही याच्यापेक्षाही धरणं आंदोलन करणार. आम्ही आता शांत बसणार नाहीत. धन्यवाद. मोहनराव भाऊराव देवराव कोळे. काय सुविधा भेटली आपल्याला? काहीच नाही. घरकुलाच्या बाऱ्यामध्ये पोराचं घरकुल आता मंजूर करण्यासाठी ते मला गरम शोक ठराव द्यायला म्हणून 4000 रुपये गरम शोकला द्यायला लावले घरकुलासाठी. घरपट्टी ते सरपंच दोघा बापले कधी होते, मला पैसे भरावं लावले तिकडे खालताले ऑफिसात नाही. ते बाईचं नाव काय मला माहितच नाही काय आहे. मॅडम म्हातारी मॅडम 4000 रुपये घेतले, घरपट्टी दिली नाही आणि आज रोक मला वाद करीत बसला. मागच्या गरम शोकनं माझ्याकडून 500 रुपये घेतले त्या दिवशी. तेव्हा सह्या द्यायल्यात ते मी 5 बकर देवकरांना घेतले. ते गरम शोकला काहीच नाही. सोयीचं पाणीच नाही. घरकुल मला भेटलेलं आहे पहिलं. पोराचं आता घरकुल आलेलं आहे ना, त्याचे पुरे कागदपत्र वकी असून पैसे मागायले. जैसा कि आप देख सकते हैं कि इनके पास बैल नहीं होने की वजह से खुद रोज इसी तरह से पानी यहाँ पर लेकर जाया जाता है. चलिए उनसे भी हम बात करने की कोशिश करेंगे कि ऐसा क्यों होता है यहाँ पर. मराठी सांगा ना आपला. 3 महिन्यापासून पाणीच नाही आम्हाला. नळाला अजून पाणीच नाही आलंय. मग अशी बैलगाडी घेऊन चालतात आपण. बैला गेले कुठे? बैलच नाही आपल्याला. तर निशी गाडी आपल्याकडे. इतकी परिस्थिती बेकार बेकार आहे.
मग हे जे वॉटर फिल्टरचं जे पाणीचं प्लॅन आहे हे तुला काय सुविधा भेटतात का? पाणीच येत नाही काहीच सुविधा नाही. आलं तर महिन्यात येतं एक बार. महिन्यात एकदा. हा, बाकी काहीच नाही. वॉटर फिल्टरचं तसं म्हणजे आणि ज्यांच्याकडे गाडी नाही बैल नाही त्यांचं कसं? त्याला डोक्यावर न्यावं लागतंय. बरोबर चालेल. अब ते बाई बरोबर. वॉटर ग्रीडच्या पाणी नाही भेटतात आपल्याला. पाणी नाही भेटत आम्हाला, कोणतंच पाणी नाही, पुरवठा नाहीच आम्हाला. कधीपासून नाही पाणी? दिवाळीपासून पाणी नाही. पाणी सांगा कधीपासून पाणी नाही आपल्याला? वॉटर ग्रीडच्या पाणी नाही भेटत आपल्याला. पाणीच नाही आलं आम्हाला, इकडे नळाला पाणी नाही. कोण काय नाही माझं नाव अशोक ज्ञानदेव तोरवटे, राहणार बाबुलदारा. बोलता महाराष्ट्राला माझा नमस्कार. माझी अशी अडचण आहे की सरपंचांनी मला अडवलं होतं. मी शेतामध्ये जात होतो. दिलीप रावसाहेब लोकरे हा गावचा सरपंच आहे. यांनी मला शेतामध्ये जाताना अडवलं होतं. म्हणजे तू या शेतामध्ये जाताना तुला 46 गटामधून तुला रस्ता नाही म्हणे या शेताला जाण्यासाठी. आणि गट तर एकच आहे, पूर्ण 9 एकरचा गट आहे पूर्ण. तर आम्ही 3 एकर शेती घेतली तिथे. त्यांच्या शेतातून जायला आम्हाला रस्ता आहे त्या शेतामधून. आणि पूर्ण लोक पण सांगतात इथूनच आहे. आणि 7-12वरती पण एकच 7-12 असताना पण तो म्हणतो इथून रस्ता नाही, तू जर इथून गेला तर मी तुला जीव मारीन म्हणे. आणि तो बघितलं तर तो माझा भासाच आहे. आणि म्हणजे असा घरचा माणूस पण आम्हाला धमक्या देतो. म्हणजे गुंडच प्रवृत्तीचा माणूस आहे. खरोखर आहे, गाव बोलतोय खरं आहे. प्रत्येक वेळेस मी त्यांच्या सोबत राहत होतो. पण ज्यावेळेस मी ती शेती घेतली त्यावेळेस हा म्हणतो तो शेती मला विचारता का नाही घेतली. कारण हा असं मजबूर करतो की तू मला बोलल्याशिवाय कुठेच हल्ला नाही पाहिजे. जर हल्ला तर मी तुला जीव मारीन म्हणे, असं म्हणजे स्पष्ट बोलतो हा माणूस. आणि आज शेतामध्ये मी गेलो तर मला शेतामध्ये पण येऊ नको असं बोलतो तो माणूस. इतकं म्हणजे बिनधास्तपणे मारायलाच भेट नाही आम्ही माणूस कुठंच. पण असं म्हणतो की तू रोडवर जरी तू कुठं दिसला तर मी तुला कुठं मारीन म्हणे. कारण मी तुला कुठं पण रोडवर दिसतो म्हणे, तुला माहित नाही का म्हणे. माझी सरकारकडे मागणी अशी आहे की हा गुंडपणा थांबवला पाहिजे ना. कारण कुठेतरी नियमावली असायला पाहिजे ना. विनाकारण कोणाला त्रास नसायला पाहिजे. हा माणूस डायरेक्ट लगे हुकुमशाहीची भाषा बोलतो. आणि कुठेही तुला अडून म्हणतो. म्हणजे मी फिरायचं का नाही की जगण्याचा पण माझा प्रश्न येतो ना की प्रत्येक माणूस चुकतो हा मला मी समजू शकतो. पण प्रत्येक माणूस हाच माणसासोबत का चुकतो हा समजाच महत्वाचा विषय हाच आहे की प्रत्येक गावामध्ये जे माणूस भांडण होतं ह्याच माणसासोबत का होतं. समजाच मोठा माझा सरकारला प्रश्न आहे की हाच माणसासोबत का होतं. जो इतके 10 लोक माणसा विरोध करतात हे मी मान्य करतो. पण 10 लोकांसोबत दुसऱ्या माणसासोबत वाद का होत नाही, ह्याच माणसासोबत का होतो. हा माझ्या सरकारला समजाच महत्वाचा प्रश्न आहे. आणि समजाच महत्वाचं मी त्या घरातला माणूस असून मला पण जीव मारण्याची धमका देतो. तर बाकी काय अवस्था असं नाही. आता सरकारनं समजून घ्यायला पाहिजे काय असेल तर. हे बोल शब्द संपवतो.